मॅच ऑन. पहिला चेंडूवर आपण नक्की चौकार 2 धावा पाहिला आणि हा एक धाव. एक मोठा सामना. कोणता संघ क्वालिफाय होणार आहे? अभी इसको बताइए तू करेगा इधर ना ये फाइल तो हो जाएगा ना फिर अभी तू ही बोलवा ना फटाफट छोड़ दे. अरे 2 बॉल कर दे मेरा बेटा नहीं कर रहा है तू. शॉट चेंडूचा पूल केलाय. चेंडूला गोल केला. पाहूया किती धावा भेटेना. चेंडू निघून जातोय सीमा रेखा पलीकडे. षटकार 6 धावा. हिरेंदा शॉट चेंडूचा पूल केलाय. समोर झेलची संधी आहे. घेतला झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. हेलिकॉप्टर उडवला लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू निघून जातोय आउट ऑफ पार. षटकार 6 धावा. धाव संख्या झाली ती 15. पहिलं षटक चालू असताना शाम को आपको फोन करता हूँ बोलने के बाद. चांगली बॉलिंग लाईन आहे. इथून साई जोपर्यंत आहे तोपर्यंत धोक्याची घंटा नक्कीच त्यांच्या टीममध्ये वाजेल. पहिला ओवर किती झाला स्कोर? अरे मैं आ रहा हूँ मेरे को खाली एड्रेस भेज दो बस. तो 16 भी बोला ना मैं तुमको आ रहा हूँ. चले विकेट नंबर 2 वर एक मोठा हादरा साईच्या रूपामध्ये आपण पाहिला. विकेट नंबर 1 वर आपण धावूया. धाव संख्या झाली ती 15. एक षटकाचा खेळ पूर्ण झाला.
फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करायचा होता बॅटचा वर चेंडू लागतो चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने एक धाव पूर्ण केली गेली फेकी येईपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या छक्की रन आपण पाहतोय छक्की रन आहे का एक धाव होती तिकडे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या कट केला स्वीट करायचा होता स्वीट शीट बॅट आणि चेंडूचा समज होत नाहीये डॉट बॉल ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू होता कट केला ऑफ स्टंपला चेंडू पॉईंटच्या दिशेने जातोय एक धाव पूर्ण केली गेली फुल टॉस चेंडू आहे आउट साईडला दिशा देतोय पाहूया पंतांचा इशारा चेंडू निघून जातोय सीमा रेखा पलीकडे चक्कार साधावा हमारे शिवा माली ग्राउंड इंचार्ज शिवा माली अगर हमारी आवाज सुन रहे तो गणेश काकड़ से कांटेक्ट करें चौकार येतो अंपायर ने अपना निर्णय बदललेला आहे किती 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय धावसंख्या झाली ती 24 धावा 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे शिवा माली हमारी अगर आवाज आप सुन रहे हैं तो हमारे मंच पर आने की कृपा करें संजय गेंदबाजी पर आहे विकेट नंबर 2 वर 7 चेंडू आणि 16 धावा मोठा सामना आपण पाहतोय शॉर्ट चेंडूचा बॅकफुटला गेला चेंडूला केळा कव्हर मध्ये झेल सूटला जातोय आणि 2 धावा अंकित केल्या गेल्या या 2 धावांनी संघाची धावसंख्या 26 धावा आपण पाहतोय कुशल मॅच आपण विकेट नंबर 2 वर पाहतोय
मॅच मध्ये सुद्धा एक अप्रतिम झेल घेतला होता रवी यांनी आणि आजच्या दिवसामधील शेवटच्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम आणि या मॅच मध्ये अप्रतिम शतरक्षण यावेळेस इनसाइड आउट कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न केला फटका फसलाय चेंडू हवेत शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय थोडस पाहतोय झेल तर सुटलाय 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या पाहता पण आता 4 बॉल भाराची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी 4 चेंडू 12 धावा विकेट नंबर 1 वर चौकार येतोय. थर्टी टू. तेहतीस धावा झाल्यात विकेट नंबर 1 वर आणि विकेट नंबर 1 वर 1 चेंडू आणि 4 धावा. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघासाठी. काय सामना रंगतोय विकेट नंबर 2 वर. स्कोर विकेट नंबर 1 वर 33. 35 धावा झाल्यात विकेट नंबर 1 वर. 35. चला विकेट नंबर 2 वर सामना सुरू करायचा आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. चौकार विकेट नंबर 1 वर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय.
वो लगाने देखना वाइट बॉल उसका लग जाएगा 4 ही था। सामना खेळवायचा आहे, कोणी जाऊ नका. चला कॅप्टन इकडे राहायचं आहे, थोडं घाई करा. कॅप्टन जो संघ विजय होईल ग्राउंड नंबर 1 वरती त्या संघाबरोबर सेमीफायनल सामना खेळवला जाईल ग्राउंड नंबर 1 वरती. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. मागच्या मॅच मध्ये नरेंद्र चौधरी ठरलोय मॅन ऑफ द मॅच. चला ग्राउंड नंबर 2 वरती जी सामना झाला त्याच्यामध्ये नरेंद्र हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. चला ये टी शर्ट किती साईज इकडे 48 धावांचा टार्गेट इकडे सेट केला जातोय आणि 48 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय चिराग येतोय, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. चिराग बॉलिंग ट्रॅक वर सज्ज. पहिला बॉल घेऊन 48 धावा जिंकण्यासाठी ते बनवायचे आहेत विजेंद्र इलेव्हन संघाला. दोन सलामीचे बॅटर आपण पाहतोय, एका बाजूला संजय घाटाळ, दुसऱ्या बाजूला नितेश भुजड. चिराग पहिला बॉल पॉवर प्ले षटकातील पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉलला सरळ डिपॉझिट केलाय. 7 धावांसाठी येतोय पहिल्याच बॉल वरती. बिग शॉट षटकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलाय, षटकारने सुरुवात केलाय संजय यांनी. यावेळेस दुसरा फटका सजवलाय. सागर आहे चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या मस्तकाला टाटा वाय वाय करत चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी बॅक टू बॅक दुसरा येतो षटकार. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती दुसरा षटकार येतोय. संजय घाटाळ इज ऑन फायर आपण पाहतोय. चिराग यांच्या होते आक्रमण केलंय. पुढचा बॉल षटकांची तिकडे येईल का? यावेळेस ऑन साइडला एकदा उडवण्याचा प्रयत्न केला, बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू त्यांना पाहतोय. कमबॅक केलंय गोलंदाज चिराग यांनी. चांगल्या लाईन वरती आपण पाहतोय चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉलला सरळ पाठवला आहे पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय षटकार. चांगल्या लाईन वरती आपण पाहतोय चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये या षटकातील आपण पाहतोय सलग 4थ्या बॉल वरती आलाय. संजय घाटाळ उर्फ गेल या नावाने प्रसिद्धी मिळाली आणि गेल सारखीच खेळी केलंय संजय घाटाळ यांनी. 4था येईल का? यावेळेस बघा आपण सबमरीन डिलिव्हरी होती, चेंडू पडल्यानंतर
उसळी थोडीशी कमी होती आणि पाहतोय अष्टांच्या मागे केलंय संजय घाटे यांनी. चौथा येईल का यावेळेस बघा आपण डॉट आला. त्यानंतर पाहिलं पुन्हा एकदा षटकार आलाय. पाचवा चेंडू पाहिला तर पुन्हा एकदा डॉट आलाय. म्हणजे शेवटचा बॉल असेल पावले षटकामध्ये. पॉवरफुल बॅटिंग यावेळेस आपण पाहतोय संजय घाटाळ यांच्याकडून. यावेळेस लोअर फुल्डर बॉल होता. ऑन साईडला आपण पाहतोय फटका सजवला जातोय. एक सिंगल घेते आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 19 या अंकांवर जाऊन पोहोचते. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय पण 19 वर जाऊन पोहोचते. 19 रन्स ऑन बोर्ड. वेळ खर्च करू नका. फिल्डिंग लगेच फटाफट लावून घ्यायची आहे कळम संघाने. तिसरा चौथा 10-15 आहे ना, मग ते सेम पाहिजे बघ 15-15. मग परत मॅच खेळायला ना 10-11साठी. दुसऱ्या हाताने आपण पाहतोय गोलंदाज सज्ज असलेल्या बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष येत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल संजयने सन्मान दिलाय. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि नितेश भुजड यांना पाहतोय आपण स्ट्राईक वरती येताना पाहतोय. बघा दोन्ही डावखुऱ्यात फलंदाज बॅटिंग मार्क वरती पाहतोय आपण. हर्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. हाफ ट्रॅकवरचा फटका फसलाय. चेंडू हवेत. शतरंज चेंडूच्या खाली येतोय आणि सुंदररित्या ते झेल कंप्लीट केला जातोय. नितेश भुजड बॅक टू द पॅव्हिलियन. बघा विकेट मिळवलंय. इथे विकेट डाऊन झालाय नितेश भुजड यांची. परंतु आता नवीन बॅटर आपण पाहतोय मिलिंद जातोय, ज्याने आजच्या दिवसामध्ये सकाळ सत्रामध्ये पहिला सामना खेळताना रायटीमध्ये बॅटिंग केली होती. तेव्हा त्याच्या बॅटीला बॉल नव्हते लागले, परंतु आता लेफ्टीमध्ये बॅटिंग आक्रमक खेळी केलाय. तोच आपण बॅटर पाहतोय स्ट्राईक वरती येताना मिस्टर मिलिंद. बघा दोन्ही बाजूने हा खेळाडू बॅटिंग करू शकतो आणि ते दर्शविलाय आजच्या दिवसामध्ये. रायटीमध्ये बॅटिंग त्यांची झाली नाहीये, परंतु आज लेफ्टीमध्ये खेळताना अप्रतिम खेळ केलाय. कमबॅक केलाय या षटकामध्ये हर्ष यांनी. यावेळेस बघा फ्लिक ऑफ द रिक्स. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. कमबॅक केलाय या षटकामध्ये हर्ष यांनी. यावेळेस बघा आजच्या दिवसामध्ये त्यांचा चांगला खेळ झालाय, तेच दर्शवताना पाहतोय. आल्याला चौकार ठोकलाय. पुढचा बॉल हर्ष यांच्यावरती टॉसचा पाहिला पण आक्रमण केलाय. यावेळेस ऑन साईडला फुलटॉस बॉल घेऊन काढे फिल्डर आहेत. सुंदर झेल आणि संपतो इथे मिलिंद. या बॅटरचा सुद्धा खेळ मिलिंद आला आणि स्वस्तामध्ये इथे बाद होताना पाहतोय. पुढचा बॉल जे 24 धावा स्कोर कार्ड वरती लागला जात आहेत. इथून सुद्धा पाहिलं तर 1.4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटच्या या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉल वरती नक्कीच ब्रेक लावावा लागेल विजेंद्र इलेव्हन संघाला. बघा हर्ष यांचा विचार केला तर चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय.
लगातार या षटकामध्ये पाहिलं तर 2 महत्वाचे विकेट सुद्धा मिळवले आहेत. इथून एक छोटं कमबॅक केलं जाते. बॉलर आपण पाहतोय हर्ष यांच्याकडून. न्यू बॅटर आपण पाहतोय अभिजित स्ट्राईक वर जाताना पाहतोय. 5वा बॉल. यावेळेस कोलगटे चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोला लागला चेंडू आणि जातोय गली रिजन मध्ये. शत्रुंश गट तैनात होते. एक सिंगल येते. एक सिंगल येते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 25 या अंकांवर जाऊन पोहोचते. 25 रन्स ऑन बोर्ड. 25 धावा. इथून जिंकण्यासाठी 13 बॉल 23 ची आवश्यकता. यावेळेस लोअर फोल्डर चेंडू होता तर कव्हर मध्ये आपण पाहतोय चेंडू ढकलून काढला. एक सिंगल धाव घेण्यात येते. सिंगल घेऊन फक्त स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम यावेळेस संजय यांच्याकडून झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या अंकावर. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी विजेंद्र 11 या संघाला. 12 बॉल 22 ची आवश्यकता. हे षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये किती धावापर्यंत रोखलं जाईल हे सुद्धा पाहायला मिळेल. तिसरं षटक कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. अमित येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील अमित. एक फिरकीपट्टू आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं हे बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टीच्या समोर लेफ्टी जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा थोडंसं वरचढ असतो. परंतु बघा ते कशा पद्धतीने आता खेळ होतोय. अमित बॉलिंग ट्रॅक वरती. संजयसाठी पहिला बॉल. यावेळेस चेंज ऑफ पेस गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं होतं. बघा बॅटरला थोडीशी सुद्धा गती दिली नव्हती. 22चा इशारा पंचायत 22च्या रूपामध्ये एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. बघा चेंडू नक्कीच चांगला हाताळला होता गोलंदाज अमित यांनी. परंतु यष्टीरक्षक आपण पाहतोय रोशन होते त्यांच्याकडून थोडंसं फंबल झालाय आणि त्याची एक सिंगल धाव इथे कंप्लीट केला जात आहे. यावेळेस ऑन साइडला उडवलाय. लपेटला या बॉलला. चेंडू सरळ गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 32. यावेळेस शफल अँड क्रॉस होऊन फटका सजवलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये शत्रुंशक यस पंच आपल्याला कळतील काहीतरी घडलंय. काय यस या 2 धावा. दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 34. 34. यावेळेस हाफ ट्रॅगर बॉल धाव फटका फसलाय. चेंडू हवेत. शतरंज चेंडूच्या खाली. विकेट डाऊन होते. अभिजित बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 34. 34. यावेळेस हाफ ट्रॅगर बॉल धाव फटका फसलाय. चेंडू हवेत. शतरंज चेंडूच्या खाली. विकेट डाऊन. चला जास्त वेळ खर्च करू नका अभिजित. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. 8 मध्ये 12ची आवश्यकता. इथून मॅच जिंकण्यासाठी विजेंद्र 11 या संघाला. अमित यांचे षटक पाहिलं तर थोडंसं महागडं होतं परंतु या बॉलवरती कमबॅक केलाय.
विकेट मिळवलंय. इथून सातत्याने विकेट्स आणि डॉटच्या मागे जावं लागेल कळंब संघाला. निलू आलाय, निलेश येतोय बॅटिंग मार्क वरती. अजून एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलेत. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून फटका साधवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये हर्ष आणि सुंदर झेल आणि संपतो इथे निलेश. या बॅटरचा सुद्धा खेळ. निलेश आला आणि निलेश गेला. विकेट डाऊन. अजून एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलेत. यावेळेस इनसाइड आउट कव्हर फटका साधवलाय. फिल्डर आहे डीप. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 48 धावांचा टार्गेट आहे. चला शेवटचा बॉल असेल यावेळेस. डावेश्रीच्या भरपूर बाहेर वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. वाईट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एक सिंगल येते. 11 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. इकडे थोडस पाहतोय स्कोरिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता. 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. 37 रन्स ऑन बोर्ड. इथून जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता असेल. सहा बॉल आपण पाहतोय 11 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो गोलंदाज सज्ज असतील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. व्हाईट बॉल. इथून समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहतोय. 6 बॉल 10 ची आवश्यकता. मंगेश आहे स्ट्राईक वरती. यावेळेस मंगेशने एक सिंगल धाव इथे कंप्लीट. बघा धीरेन यांचा विचार केला तर इथून 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. रोमांचक स्थितीमध्ये येऊन सामना पोहोचला आहे. यावेळेस काय घडते. चेंडू सोडून दिला होता फलंदाजाने आणि पाहतोय डॉट चेंडू त्यांना पाहतोय. बघा बॅटरचा जो रेंज आहे बॅटिंग रेंज आहे त्याच्यापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय. गोलंदाज आपण पाहतोय धीरेन यांचा. धीरेन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा पूर्णपणे बॅटरला बीट केलाय. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. थोडासा रोमांचक स्थितीमध्ये येऊन सामना पोहोचलाय. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. विजेंद्र इलेव्हन संघाला पाहिजे तर मोठा फटका येईल का. यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. 1 धाव झाली. दुसरा प्रयत्न फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागते आणि पंचांनी इकडे नो बॉलचा इशारा दिलेला आहे. बघा काय घडते काय बिघडते. ओव्हर स्टेप केलं इकडे गोलंदाजाने आणि ओव्हर स्टेपचा नो बॉल.
9+1 म्हणजे या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. इथून समीकरण चेंज होते. 3 चेंडू 7 धावा. आता बघा फ्रीडचा बॉल असेल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आणि स्ट्राईक वरती ज्या बॅट्समनच्या बॅट मधून 3 षटकार आल्यात पहिल्या षटकामध्ये तोच बॅट्समन स्ट्राईक वरती आहे. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका, आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. फ्रीडचा बॉल 3 बॉल 7. पुढचा बॉल धीरेन यांचा यावेळेस ऑन साइडला. मॅच इकडे पूर्णपणे विजेंद्र 11 या संघाच्या बाजूने झुकलेली पाहतोय. फ्रीडच्या बॉलवरती आलाय षटकार. पुढचा बॉल दिने यांचा यावेळेस ऑन साइडला. मॅच इकडे पूर्णपणे विजेंद्र 11. 2 बॉल 1 ची आवश्यकता. अजून सुद्धा मॅच बनू शकते. एखादा डॉट चेंडू एखादी विकेट येणं गरजेचं आहे या बॉलवरती. धीरेन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. 2 बॉल 1 ची आवश्यकता. हा बॉल निर्णायक असेल. बघा जोपर्यंत क्रिकेटच्या पटलावरती शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत सामना जिंकणं अशक्य आहे. 2 चेंडू 1 ची आवश्यकता. यावेळेस सिंगल काढण्याचा प्रयत्न केला जातो. बघा काय घडतंय काय बिघडते. 2 मध्ये 1 ची आवश्यकता असताना सिंगल काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि डॉट चेंडू आला. 1 बॉल 1 ची आवश्यकता. बघा क्रिकेटमध्ये ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू 1 धाव. मागचा सामना सुद्धा पाहिला आपण रोमांचक स्थितीमध्ये आला होता. 1 चेंडू 3 धावाची आवश्यकता होती. ग्राउंड नंबर 2 वरती तो सुद्धा क्वालिफायरचा मॅच होता. इथे सुद्धा क्वालिफायरचा मॅच आहे. इथून एक संघ आपण पाहतो सुपर 4 मध्ये पोहोचेल. 1 चेंडू 1 धाव. संजय घाटाळ स्ट्राईक वरती. यावेळेस स्लॉट मध्ये मॅच फिनिश केली जाते. विजेंद्र 11 संघाने सामना जिंकलाय. चला कॅप्टन यायचंय. चला सामना 3 षटकाचा असेल.